नमस्कार. आपण इतिहास वाचतो, पण काही वेळा तो आपल्याला डोळ्यांनी पाहताही येतो. मुघल साम्राज्याची कहाणी अशीच आहे, जी फक्त पुस्तकांमध्ये नाही तर त्यांच्या भव्य इमारतींमध्ये, त्यांच्या प्रत्येक दगडात कोरलेली आहे. चला तर मग, आज आपण हाच दगडी वारसा उलगडून पाहूया. हाच तर खरा प्रश्न आहे, नाही का? कारण कोणतीही इमारत म्हणजे फक्त विटा दगडांचा ढिगारा नसतो. त्यातून दिसतो त्या काळातील राजाचा विचार, त्याची ताकद आणि कधीकधी त्याच्या भावनासुद्धा. आणि आजच्या आपल्या या प्रवासात आपण बरोबर हेच पाहणार आहोत. तर मुघल, ज्याने भारतावर जवळपास 300 वर्ष राज्य केलं, त्याने वास्तुकलेत काहीतरी कमालीचं केलं. त्याने भारतीय, पर्शियन आणि इस्लामिक शैली अशा तीनही एकत्र आणल्या आणि त्यातून एक अशी नवी, अनोखी शैली जन्माला आली, जी आजही आपल्याला थक्क करते. आपला हा प्रवास या 6 महान मुघल शासकांच्या काळातून जाणार आहे: बाबर, हुमायून, अकबर, जहांगीर, शहाजहां आणि औरंगजेब. आपण पाहणार आहोत की बाबरपासून औरंगजेबापर्यंत प्रत्येकाने या वास्तुकलेच्या कहाणीत आपलं पान कसं जोडलं. चला तर मग सुरू करूया. आपण म्हणतो ना, प्रत्येक मोठ्या गोष्टीची सुरुवात ही लहानच असते. मुघल वास्तुकलेचंही तसंच आहे. ह्याचा पाया घातला तो सुरुवातीच्या 2 सम्राटांनी. त्यांनीच खरं तर पुढच्या भव्यतेसाठी जमीन तयार केली. तर बाबर आणि हुमायून, त्यांच्या काळातल्या सुरुवातीच्या बांधकामांवर नजर टाकली तर एक गोष्ट पटकन लक्षात येते. त्यांचं लक्ष भव्यतेपेक्षा गरजेवर जास्त होतं. म्हणजे काबुली बाग मस्जिद असो किंवा दिल्लीतलं दीनपणा, या वास्तू गरजेच्या होत्या, उपयुक्त होत्या. त्यांनी एक प्रकारे पाया रचला, पण अजून वैभवाचं शिखर गाठायचं बाकी होतं. पण मग येतो हुमायूनचा मकबरा आणि इथून गोष्ट बदलते. हे खूप खास आहे, कारण हा मकबरा हुमायूने स्वतःसाठी नाही बांधला. तो बांधला त्याच्या पत्नीने, हाजी बेगमने, त्याच्या आठवणीत. म्हणजे ही केवळ एक इमारत नाही, तर हे प्रेमाचं प्रतीक आहे. आणि खरं सांगायचं तर इथूनच मुघलांच्या भव्य कबरी बांधण्याच्या परंपरेला सुरुवात झाली. हा एक खराखुरा टर्निंग पॉइंट होता. आणि आता आपण त्या सम्राटाकडे येतो ज्याला महान निर्माता म्हटलं जातं, अकबर, ज्यांनी मुघल साम्राज्याला आणि त्याच्या वास्तुकलेला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलं. अकबराच्या काळात बांधकामांना अक्षरशः ऊत आला होता. त्याची महत्वाकांक्षा बघा. त्याने फक्त किल्ले नाही बांधले, त्याने एक अख्खं शहर वसवून टाकलं. आग्र्या किल्ल्याची पुनर्बांधणी असो किंवा फतेपूर सिक्रीची निर्मिती, अकबराची दूरदृष्टी प्रत्येक दगडातून दिसते. आणि फतेपूर सिक्री हे फक्त एक शहर नव्हतं, ते होतं अकबराच्या ताकदीचं आणि त्याच्या विचारांचं प्रतीक. तिथल्या इमारती पाहिल्या ना, तर आपल्याला हिंदू आणि इस्लामिक शैलींचा एक अजब मिलाप दिसतो. म्हणजे एका बाजूला इस्लामिक कमान्या आहेत, तर दुसऱ्या बाजूला राजपूत शैलीतले झरोखे आणि छत्र्या. हेच तर अकबराचं वैशिष्ट्य होतं, नाही का? सर्वांना सोबत घेऊन चालणं. अकबराच्या मजबूत पायावर आता कळस चढवण्याची वेळ आली होती. आणि हे काम केलं जहांगीर आणि अर्थातच शहाजहानने. यांच्या काळाला मुघल वास्तुकलेचं सुवर्णयुग म्हणतात, कारण या काळात कला आणि सौंदर्य आपल्या परमोच्च शिखरावर पोहोचले होते. या 2 पिढ्यांमध्ये एक मोठा बदल झाला, तो म्हणजे शैलीतला. अकबराच्या काळात काय होतं? लाल दगड, भव्य बांधकाम, एक प्रकारची लष्करी ताकद दिसायची. आणि शहाजहानच्या काळात सगळं बदललं. लाल दगडाची जागा पांढऱ्या शुभ्र संगमरमराने घेतली. नाजूक कलाकुसर, गुंतागुंतीचं नक्षीकाम, जणू काही ताकदीकडून सौंदर्याकडे प्रवास सुरू झाला होता. आणि शहाजहाने काय काय बांधले त्याची यादीच बघा. ताजमहल तर आहेच, पण त्यासोबतच दिल्लीचा लाल किल्ला, जामा मशीद, काश्मीरच्या त्या सुंदर बागा. प्रत्येक वास्तू म्हणजे सौंदर्याचा नमुना आहे. आणि हो, ती पिएट्रा डुरा नावाची कला, म्हणजे संगमरवरात मौल्यवान खडे बसवण्याची, ती तर शहाजहानच्या काळात एकदम टॉपवर पोचली होती. खरंच, ताजमहलसाठी यापेक्षा चांगले शब्द सापडणं कठीण आहे. ती फक्त एक कबर नाहीये, ते एक अजरामर प्रेम आणि वास्तुकलेचा एक चमत्कार आहे. शहाजहानने खरंच कलेला एका वेगळ्याच लेव्हलवर नेऊन ठेवलं. या सुवर्णयुगानंतर मुघल वास्तुकलेचा प्रवास शेवटच्या टप्प्यात आला, औरंगजेबाच्या काळात. इथे पुन्हा एकदा शैली बदलली आणि एका मोठ्या पर्वाचा शेवट झाला. आता औरंगजेबाच्या काळात शहाजहानसारखी पैशांची उधळपट्टी नव्हती, हे खरंय. पण तरीही काही भव्य वास्तू नक्कीच बांधल्या गेल्या. यातलं सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे लाहोरची बादशाही मशीद.
प्रचंड मोठी, जगातल्या सर्वात मोठ्या मशिदींपैकी एक. आणि इथे पुन्हा एकदा आपल्याला कौटुंबिक प्रेमाचं एक उदाहरण दिसतं. औरंगाबादचा बीबी का मकबरा हा बांधला होता औरंगाबादच्या मुलाने, आझमशाहने, आपल्या आईच्या आठवणीत. हो, तो ताजमहाल एवढा भव्य नाही, पण त्यामागची मुलाची आपल्या आईसाठीची भावना ती तितकीच खरी आणि पवित्र होती. तर ह्या सगळ्या प्रवासातून आपण काय शिकलो? हेच की ह्या इमारती फक्त फिरण्याची ठिकाणं नाहीत. त्या दगडविटांमध्ये एका मोठ्या साम्राज्याचा जिवंत इतिहास दडलेला आहे. ही गोष्ट तर फारच इंटरेस्टिंग आहे. आपण या सम्राटांच्या कबरी पाहिल्या तर त्या फक्त त्यांच्या नाही, तर त्यांच्या कुटुंबाच्याही कथा सांगतात. कुठे पत्नीने पतीसाठी मकबरा बांधला, तर कुठे मुलाने वडिलांसाठी, आणि कुठे मुलाने आईसाठी. प्रत्येक मकबरा एका नात्याची आठवण करून देतो. म्हणजे बघा, हा विकास किती स्पष्ट आहे. सुरुवात झाली बाबरच्या साध्या पण सुंदर बागांपासून, मग आला अकबराचा लाल दगडांचा भव्य काळ. त्यानंतर शहाजहाने पांढऱ्या संगमरवराने सौंदर्याचं शिखर गाठलं, आणि शेवटी औरंगजेबाच्या काळात या पर्वाचा समारोप झाला. हा खरंच एका साम्राज्याचा, त्याचा उदयाचा, शिखराचा आणि अस्ताचा दगडात कोरलेला संपूर्ण प्रवास आहे. शेवटी एक प्रश्न राहतो, ह्या इमारती फक्त जुना इतिहास आहेत की आजही त्या आपल्याशी काही बोलू पाहतात? मला वाटतं त्या नक्कीच बोलतात. त्या आपल्याला फक्त इतिहासाबद्दल नाही, तर कलेबद्दल, प्रेमाबद्दल, ताकदीबद्दल आणि माणसाच्या इच्छा आकांक्षांबद्दलही खूप काही शिकवतात. आणि कदाचित म्हणूनच शेकडो वर्ष उलटून गेली तरी या वास्तू आजही आपल्याला तितक्याच आकर्षित करतात आणि विचार करायला भाग पाडतात.